बोला, नमस्कार. काय काय किती दिवस झालं चालू करून औषध आता? एक 12 13 15 दिवस असली की. 15 दिवस झालं काय? हम्म. डी चालू आहे आपला. हा, डी चालू आहे. हम्म. आता फरक काय काय पडलाय? फरक बाकीचं म्हणजे जरा शुगर जरा व्हायची लेवल मध्ये व्हायची दावायला लागली व्हायची. कधीतरी एखादी जास्त होत्या. बर परत जरा बऱ्यापैकी लेवल मध्ये आहे. बर वय काय त्यांचं आता म्हणला? 4 वर्ष आहे. हो 4 वर्ष आहे का? त्यांना जरा फिराय वगैरे नेता की नाही त्या बाळाला? हो, फिराय नेतोय की. नेताय ना, तेवढंच 1 किलो 2 किलोमीटर न्यायचं, लय पण न्यायचं नाही. नाही, तिकडे पाठवतोय, पुन्हा शाळेत पाठवतोय. बर बर शाळेत बी पाठवतोय. बर डी घेण्यात आणि आता काय काय फरक पडलाय? फरक म्हणजे पहिली जरा शुगर होती 500च्या आसपास असायची कायम, 400 500. बर 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 आणि आता कसं आहे 200 100 100च्या आत. चांगला फरक पडलाय की साहेब. हो, चांगला फरक पडलाय जरा. 15 दिवसात एवढा रिझल्ट म्हणजे, आणि बाळाला आहे ना महत्वाचं म्हणजे. हो, महत्वाचं म्हणजे तोच प्रॉब्लेम आहे ना, बाळ आहे ना. होय 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 त्यामुळे बऱ्यापैकी माझ्यामध्ये जरा दावायला लेवल जरा दावायला लागली. आता कसं आहे, शेवटी एक महिनाभर तर कट गेल्याशिवाय काही परफेक्ट सांगू शकत नाही. इन्सुलिन किती किती युनिट देता त्यांना आता? कधी 100च्या आत असले तर 1 युनिट देऊन जेवण देतो. हम्म. मग 100 200 असलं तर मग 1-2 युनिट देतो, जेवण देतो. बर बर मग ह्या लेवल मध्ये चालू आहे जरा आता सध्या तर 1 युनिट 2 युनिट चालू आहे सध्या, जास्त नाही. आपलं औषध तेवढं व्यवस्थित द्या, गॅप पाडू नका त्यामध्ये. नाही गॅप नाही आता अजून सध्या तर एक दिवस तो गॅप पडला नाही. चांगली कंटिन्यूच केली, चांगली कारण गोष्ट ते आहे. कोर्सच करायचा आहे. म्हणजे काय होतं, 1 महिना झाल्याशिवाय तर कंपल्सरी काय करणार ना, होय, फायनल होय. काय म्हणून. बरोबर आहे की. हा, मग त्यासाठी आता कंटिन्यू आता सध्या तर त्याचा बऱ्यापैकी म्हणजे तिचं खाण्यापिण्यात फरक पडलाय, चिडचिड बी जरा कमी आल्या. नाही सर, कसं आहे माहिती का, औषधाचा आपल्या फरक पडतो. नाही, हाय जरा फरक हायच. आणि कसं असतं, आयुर्वेदिक असल्यामुळे बाळ असून सुद्धा मी तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही निवांत वापरा म्हणून सांगितलं, त्याची गॅरंटी मी घेतो. हम्म. कसं आहे, त्याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही ना आपल्या शरीरावर. नाही, साईड इफेक्ट कुठला झालेला नाही अजून. मग आम्ही म्हणजे जरा 2 टाइमच देतोय. होय, तुम्ही पण त्यावेळी विचारलेला होता, लहान बाळ आहे कसं काय काय म्हणून. हो, तुम्हाला विचारत नाही, परफेक्टली विचारत बाबा घेऊ का काय करतो. 2-3दा कॉल केला त्यासाठी, लय दिवस थांबवत घ्यायचं का न म्हणून. नाही नाही, बिंदास वापरा तुम्ही, अजून चांगला रिझल्ट येईल. आता 15 दिवस झालं म्हणजे एवढा रिझल्ट म्हणजे भरपूर आलेला आहे. भरपूर रिझल्ट चांगला बऱ्यापैकी आला. कारण पहिले कसं 400 500 550 400 500 ते सायम 350 फोडच असायची, ती काय आत येतच नव्हती. काय जर किती जर नियम तर आमच्यात असायच बरं का, ऍक्युरेट. त्या लहान बाळ असल्यामुळे सगळं नियम व्यवस्थित आहे. चुकीचा बरोबर पदार्थ अजिबात नाही, टाइम टू टाइम सगळं व्यवस्थित शिडलं. एक माणूस त्याच्यासाठी कंटिन्यू हे आहे, बरोबर आहे. बरोबर आहे. रुटीन म्हणजे त्या ध्यान ठेवण्यासाठी आहे कंटिन्यू. होय, होय. नाही नाही, द्या औषधी वगैरे व्यवस्थित द्या, अजून भरपूर रिझल्ट येईल, काय अडचण नाही. नाही बघा, आता महिना झाला तुम्हाला परफेक्टली कळत की काय नेमकं हो रिझल्ट. हो आता हो, सध्या तर रिझल्ट आहे. समजतोय घ्या. महिना झाल्यावर कंपल्सरी करणार. ते आता बोलण्यात म्हणा, ती चेहऱ्यावर तेज बीज म्हणजे बऱ्यापैकी आले. नाही नाही, येते घ्या. अजून 15 दिवस म्हटल्यानंतर अजून एक 10-12 दिवसानंतर म्हणजे महिन्यानंतर तुम्हाला क्लिअरच होते पूर्ण. आणि ती पहिली म्हणजे हातोरणात सुसू करत होती रात्री, तिला काय भानच व्हायचं नाही ना. बर बर आणि ते औषध चालू केल्यापासून अजिबात सू करत नाही रात्रीची आता. होय होय, चांगली गोष्ट आहे. ते महत्वाचा विषय, ते रिझल्ट चांगला आलाय. म्हणजे ते कधी तिला भानच व्हायचं नाही, 1-2दा ती करायचीच. बर 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 ती कायम हातोरणात करायची, रोज डेली सर्व्हिस करायचीच. होय काय? मग आता मात्र ते औषध चालू केल्यापासून सू अजिबात संध्याकाळच करत नाही, नाही नाही, चांगली गोष्ट आहे सोडा. हातोरणात सू करत नाही अजिबात. ठीक आहे ठीक आहे. आणि औषधामध्ये काय करा, संपण्याआधी एक 5-6 दिवस मागवून घ्या. हो, ती मागवतात. ते कसं आहे माहिती आहे का, 2-3 महिने कंपल्सरी करायचं. त्याशिवाय काय करते हो आपलं, मला तर कळलं ना बाबा नेमका रिझल्ट आहे का नाही हो बाबा. हो. त्यासाठी ती कोर्स करायला लागणारच आहे ना आता. बरोबर आहे. बरोबर आहे. त्यासाठी पहिल्यांदाच विचारपूर्वक घेतलेलं आहे ना औषध ते. चालेल चालेल चालेल. ठीक तेच आहे. म्हटलं, विचारूया म्हटलं, कसं आहे, औषध दिलं म्हणजे आपलं काम झालं नाही. नाही त्याचा रिझल्ट सध्या तर दावा लागले बऱ्यापैकी, काय म्हणजे एवढं काही म्हणजे नाही. बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. द्या हा व्यवस्थित आणि हे हा करा, काळजी घ्या, होईल क्लिअर, काय अडचण नाही. हा, ठीक आहे ठीक आहे. चालेल.